एक महत्त्वाची बातमी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाचा फटका हा कुठेतरी मुक्या प्राण्यांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मासेप्रेमी वेगवेगळे मासे खरेदी करताना दिसतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून माशांचे भाव वाढलेले आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे माशांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे। त्यामुळे मच्छीमारांसमोरचं आव्हान देखील आता वाढलेलं दिसून येत आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबईमधील वाढत्या प्रदूषणाचा फटका हा आता मुक्या प्राण्यांना आणि जलचर यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। कारण मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये धुरक्याची लाट पसरलेली आहे आणि यामुळे कुठेतरी जे मासे आहेत ते 70 ते 75% आतमध्ये जात आहेत। एकूण 200 मैल पर्यंतचा प्रवास हा माशांचा सुरू आहे। गरम पाण्यामध्ये मासे पुढे जात आहेत, त्यामुळे मच्छीमारांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय। आपण जर अनेक ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात धुरकं हे मुंबईमध्ये पाहायला मिळतं, प्रदूषण पाहायला मिळतं। त्यामुळे याचा फटका आता प्राण्यांना आणि जलचर जे मासे आहेत त्यांना सुद्धा होताना पाहायला मिळतोय। एकूणच यामध्ये कुठेतरी मच्छीमारांना त्रास असा होतोय की त्यांना 200 मैल पर्यंत आतमध्ये जावं लागतंय। 70 ते 75% मासेमारी ही कमी झाली असल्याचं मच्छीमार बांधवांकडून या ठिकाणी सांगण्यात येतंय। त्यामुळे लवकरात लवकर जर प्रदूषणावरती उपाय हे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून जर करण्यात आले नाही तर याप्रमाणे अनेक ठिकाणी समस्या उद्भवण्यास सुरुवात होऊ शकते। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।